गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. बघा, आपल्याला केमिस्ट्री म्हटलं की आपल्याला प्रश्नही पडले पाहिजेत. आता एखादा तुम्हाला जर कंपाऊंड दिला असेल किंवा एखादी रिॲक्शन दिली असेल तर आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की हाऊ म्हणजे हे कसं काय, व्हॉट म्हणजे काय आहे, तिथं काय होतं आहे, त्यानंतर व्हाय असंच का, आणि व्हेन म्हणजे हे कधी कधी होतं. तर हे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील तर तुम्हाला केमिस्ट्रीबद्दल तुम्हाला आवड आहे असं समजलं जातं. मग आता बघा, आज आपण जो चॅप्टर बघणार आहे तो या रिलेटेडच आहे. मग बघा, आता आपण काय करतो कधी कधी तर दुकानातनं आपल्याला 1 किलो साखर आणायला सांगितलेली आहे, बरोबर. मग तुम्ही काय करता, 1 किलो साखर घेऊन येता. मग तिथं काय चेक करता तुम्ही, क्वांटिटी चेक करता. साखर किती आणली, 1 किलो. त्याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस असं म्हणतात. मग बघा, तीच साखर दुसऱ्या दुकानामध्ये चांगली असेल, म्हणजे चांगली म्हणजे कशी, मोठी साखर आणि बारीक साखर अशी 2 प्रकार असतील आणि तुम्हाला सांगितलं असेल तर मोठी साखर घेऊन या. तर तुम्ही तिथं काय चेक करता, क्वालिटी चेक करता. त्यालाच काय म्हणतात, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस असं म्हणतात. मग केमिस्ट्रीमध्ये 2च आपण ह्या तत्त्वावर काम करत असतो. जेव्हा प्रॅक्टिकल करत असतो किंवा एखादा शोध घेत असतो तर 2 तत्वांवर आपण काम करत असतो. पहिलं तत्त्व कुठलं आहे, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, आणि दुसरं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. मग बघा, पुढे एक तुम्हाला कंपाऊंड दिलेलं आहे, कुठलं आहे, कॉपर सल्फेट आहे. आता मला सांगा, ह्याच्यात काय काय दिसते तुम्हाला. तर ह्याचा कलर दिसतोय आपल्याला. पहिल्यांदा कसा कलर आहे, तर ह्याचा कलर आहे ब्ल्यू. त्यानंतर बघा, ह्याचं नेचर कसं आहे, सॉलिड, लिक्विड का गॅस, लिक्विड आहे का गॅस आहे, कुठलं दिसते हो, सॉलिड आहे. ह्याचं नेचर कुठलं आहे, सॉलिड. आता हे सॉलिडमध्ये मन बघा कसं आहे, क्रिस्टलाईन आहे, बरोबर. कसं आहे, क्रिस्टलाईन. तर ह्या सगळ्याच्या काही प्रॉपर्टी आहेत, ह्या सगळ्या टेस्ट आहेत, त्या आपण कुठं बघतो, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये बघतो. म्हणूनच बघा, आजचा आपला नवीन चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. मी प्राध्यापक सुमित लाड, रसायनशास्त्र विभाग, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. तर चला तर बघूया या नवीन टॉपिकबद्दल काही नवीन माहिती. इंट्रोडक्शन बघा, हे जे काही ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे ते काय केलं जातं तर ॲनालिटिकलमध्ये, तर तुम्ही लहानपणापासून सेपरेशन म्हणजे विलगीकरण केलेलं आहे. एखाद्या पदार्थाला हीट दिलेलं आहे, त्याचं इव्हॉपरेशन केलेलं आहे, म्हणजेच बाष्पीभवन केलेलं आहे. त्यानंतर चाळणीतनं तुम्ही गहू चाळलेले आहेत, त्यातील खडे वेगळे केलेले आहेत. असे विलगीकरण, सेपरेशन, व्हेपरायझेशन, डिस्टिलेशन. घरामध्ये पाणी आल्यानंतर आपण काय करतो, तर एका फडक्यातून ते गाळून घेतो, म्हणजे फिल्ट्रेशन. हे आपण ज्या प्रोसेस केलेल्या आहेत ह्या सगळ्या कुठे येतात, ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये येतात. मग आता इंट्रोडक्शनमध्ये तेच सांगितलेलं आहे आपल्याला. ॲनालिटिकल केमिस्ट्री फॅसिलिटेट्स द स्टडीज अँड युजेस instruments and methods used to separate, identify and quantify of a substance. म्हणजे एखादा सबस्टन्स दिलेला असेल तुम्हाला तर त्याचं ॲनालिसिस करा, आयडेंटिफाय करा, सेपरेट करा, त्याची क्वांटिटीफाय करा, म्हणजे ती कसं आहे, काय आहे, त्यालाच म्हणतात ॲनालिटिकल केमिस्ट्री असं म्हणतात. इन प्रॅक्टिस, सेपरेशन, identification and quantification may constitute the entire analysis or be combined with another method. म्हणजे हे कसं आहे, हे एकत्र प्रोसेस असू शकते किंवा कधी कधी ही सेपरेट असू शकते. सेपरेशन ऑफ ॲनालाइट, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस अँड आयडेंटिफिकेशन ऑफ ॲनालाइट with quantitative analysis determines the numerical amount or concentration. म्हणजे बघा, क्वालिटेटिव्हमध्ये काय होतं, सेपरेशन ॲनालिसिस होतं,
आयडेंटिफिकेशन होतं. तर क्वांटिटेटिव्हमध्ये काय मोजतो आपण, तर न्यूमरिकल पार्ट येतो तिथं. समजलं आहे, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह. पुढं बघा, इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता या ॲनालिटिकल केमिस्ट्रीची गरज काय आहे, तर बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण सगळ्या रिॲक्शनचा स्टडी करतो. इनऑर्गॅनिकमध्ये काय असतं, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन या ऑर्गॅनिक एलिमेंट सोडून बाकीचे जे काही सगळे एलिमेंट आहेत त्यांचा स्टडी असतो. तिथंसुद्धा रिॲक्शन असतात. फिजिकलमध्ये काय असतात, सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड, थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर गॅसेस, प्रेशर, बरोबर, कॉन्सन्ट्रेशन या रिलेटेड आलं. आणि ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये काय असतं, तर सगळं मगाशी सांगितल्याप्रमाणे आयडेंटिफिकेशन, सेपरेशन, मेजरमेंट हे सगळं तिथे येतं. म्हणून इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री का आहे, तर ते इथं सांगितलेलं आहे. केमिकल ॲनालिसिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स ऑफ मॉनिटरिंग द कॉम्पोजिशन ऑफ रॉ मटेरियल्स, इंटरमिडिएट्स अँड फिनिश्ड प्रोडक्ट्स. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये, गोळ्याच्या कंपनीमध्ये मला गोळ्या तयार करायच्या आहेत, तर रॉ मटेरियल पहिल्यांदा येतं, ते प्युअर आहे का, ते योग्य क्वांटिटीमध्ये आहे का, त्याचं ॲनालिसिस करायचं. जे इंटरमिडिएट तयार होतो आहे तो योग्य नॉर्मलचा आहे का, योग्य कॉन्सन्ट्रेशनचा आहे का ते चेक करणे. आणि तयार झालेला प्रोडक्ट असेल तोसुद्धा योग्य क्वालिटीचा आहे का ते चेक करणे, हे ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं काम आहे. त्यालाच फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये सेपरेट असा डिपार्टमेंट असतात दोन, ते म्हणजे क्वालिटी ॲनालिसिस म्हणजे क्वालिटी कंट्रोल, आणि दुसरं क्वालिटी ॲनालिसिस, QA आणि QC असे दोन डिपार्टमेंट असतात, जे काय करतात, मॉनिटरिंग करतात तुमच्या प्रोडक्टचं. आता बघा, हे झालं आपलं इन जनरल. ॲग्रिकल्चरमध्ये बघा काय दिसतं आहे, ॲनालिसिस इन ॲग्रिकल्चर यूज्ड टू डिटरमाइन द कॉम्पोजिशन ऑफ सॉइल्स अँड फर्टिलायझर. आता शेती करायची आहे, तर शेतीमध्ये जे काही घटक लागतात पिकांसाठी, हे ॲनालिसिस करण्यासाठी ॲनालिटिकल केमिस्ट्रीच वापरावी लागते आपल्याला. त्यानंतर मेडिसिनमध्ये बघा, एखाद्या म्हणजे मेडिकल जे काही पर्पजचे जे काही टॅबलेट्स असतात त्यांचं कॉम्पोजिशन हे चेक करण्यासाठी आपल्याला ॲनालिटिकल केमिस्ट्रीच वापरावी लागते. आता बघा इम्पॉर्टन्स काय आहे त्याचे, तर बघा ॲनालिटिकल केमिस्ट्री हॅज ॲप्लिकेशन इन फॉरेन्सिक सायन्स, इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्री. आता फॉरेन्सिक सायन्समध्ये बघा जास्त करून ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा वापर होतो. तिथं काय असतं, आयडेंटिफिकेशन असतं. एखादा गुन्हा केला असेल तर तो शोध लावण्यासाठी ॲनालिसिस करावं लागतं, प्रत्येक घटकाचं पृथक्कीकरण करावं लागतं. म्हणून फॉरेन्सिक सायन्समध्ये सुद्धा ॲनालिटिकल केमिस्ट्री आहे. इंजिनिअरिंगमध्ये, आता इंजिनिअरिंगमध्ये कशासाठी, गाडीचं पार्ट तयार केलेलं आहे, त्याला कुठे क्रॅक आहे का ते शोधण्यासाठी आपल्याला हे ॲनालिटिकल केमिस्ट्रीच वापरावं लागतं. इंडस्ट्रीमध्ये काय, एखादं कापड तयार झालेलं आहे, त्या कापडामध्ये कुठे काही फॉल्ट आहे का हे चेक करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट वापरावे लागतात, त्याचे एक्सरे काढावे लागतात काही गोष्टींचे, काही पार्टचे इंडस्ट्रीमधल्या. तर त्यासाठी सुद्धा ॲनालिटिकल केमिस्ट्री तिथं उपयोगी येते. म्हणून हे इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री हे केमिस्ट्रीतला महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर बघा, ॲनालिटिकल केमिस्ट्री हॅज ॲप्लिकेशन इन फॉरेन्सिक अँड इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्री, हे झालेलंच आहे. त्याचबरोबर जे काही तुमचं कोरिलेटेड विथ क्लासिकल अँड वेट केमिकल मेथड्स. म्हणजे वेट म्हणजे काय, तर बघा इन्स्ट्रुमेंट काय असतात त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काही प्रोसेस असतात, त्या सगळ्या ॲनालिटिकल केमिस्ट्रीवरच डिपेंड आहेत. आता ॲनालिसिस म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ॲनालिसिस म्हणजे काय, एखादा तुम्हाला कंपाऊंड दिला असेल आणि सांगितलं असेल करा ॲनालिसिस, तर काय करतात आपण, ॲनालिसिस म्हणजे काय असतं ते बघायचं आहे. अ सॉलिड ऑर लिक्विड सॅम्पल इज अ फ्यू ग्रॅम्स
द ॲनालिसिस इज कॉल्ड ॲज सेमी मायक्रो ॲनालिसिस. म्हणजे बघा, एक ट्रकभर तुमच्याकडं रॉ मटेरियल आलेलं आहे. मग तुम्ही सगळं ट्रकभर रॉ मटेरियलचं ॲनालिसिस चेक करणार आहे का? नाही. त्यातलं काही ग्रॅम काढून घेणार आहे आणि त्याचं ॲनालिसिस करणार आहे. त्याला म्हणतात सेमी मायक्रो ॲनालिसिस असं म्हणतात. तिथे किती प्रकारचे ॲनालिसिस आहेत? 2 प्रकारचे. कुठला आहे पहिला? क्वालिटेटिव्ह, दुसरा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आता क्लासिकल क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय असतं बघा, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर प्रेसिपिटेशन करतो, डिस्टिलेशन करतो, त्याचबरोबर काय करतो, क्वालिटी म्हणजे काय काय चेक करतो, ओडर चेक करतो, कलर चेक करतो, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि रिॲक्टिव्हिटी चेक करतो. हे कशामध्ये येतं? क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. कुठलं? कलर, ओडर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि रिॲक्टिव्हिटी. आणि क्वांटिटेटिव्हमध्ये काय येतं, तर व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस अँड ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. हे तिथं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये येतं. आता बघा, मेथड्स केमिकल आहेत, केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. तर केमिकल एखादं कंपाऊंड दिले तुम्हाला, तर 2 प्रकारचे मेथड आहेत. पहिली मेथड आहे ती ड्राय टेस्ट घ्यायची, दुसरी आहे ती टेस्ट आहे वेट टेस्ट करायची. मग आता ड्राय टेस्ट म्हणजे काय, तर ह्या टेस्टमध्ये तुमचं जे काही कंपाऊंड असेल त्यामध्ये वॉटर मिक्स करायचं नाही किंवा ते वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं नाही. त्याची जे काही रॉ मटेरियल असेल त्याची डायरेक्ट आपण टेस्ट घ्यायची, त्याला म्हणतात ड्राय टेस्ट. वेट टेस्ट म्हणजे काय, जे रॉ मटेरियल आहे ते वॉटरमध्ये डिझॉल्व करायचं, त्याच्या रिॲक्शन बघायच्या, त्याला म्हणतात वेट टेस्ट. अशा केमिकल ॲनालिसिस 2 आहेत, एक ड्राय टेस्ट प्रकार घेतो आणि एक वेट टेस्टद्वारे. आता ड्राय टेस्ट म्हणजे बघा काय सांगितले, ड्राय टेस्ट सॅम्पल डज नॉट डिझॉल्व इन वॉटर ड्युरिंग टेस्ट. म्हणजे सॅम्पल तुमचे टेस्ट करते वेळी त्याच्यामध्ये वॉटर मिक्स केलेलं नको आहे. वेट टेस्ट सॅम्पल फर्स्ट डिझॉल्व इन वॉटर अँड देन टेस्ट आर कॅरीड आउट. म्हणजे वेट टेस्ट करताना आपल्याला सॅम्पल पहिल्यांदा वॉटरमध्ये डिझॉल्व करून घ्यावं लागतं आणि त्याच्यात टेस्ट घ्यावे लागतात, त्याला म्हणतात वेट टेस्ट. आणि जे काही सोल्युशन तयार होतं त्याला म्हणतात OS. OSचा अर्थ काय, ओरिजिनल सोल्युशन, जे वॉटरमध्ये डिझॉल्व केलेलं असतं. हे तुम्हाला कुठं बघायला मिळेल, ॲसिडिक बेसिक रॅडिकल करते वेळी आपल्याला हे प्रॅक्टिकलला बघायला मिळेल. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यात टेस्ट कुठल्या असतील, मग कुठल्या टेस्ट म्हणते मी, तर क्वांटिटेटिव्ह टेस्ट का क्वालिटेटिव्ह टेस्ट. तर बघा, आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे क्वालिटेटिव्ह टेस्ट. कोणाच्या? ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या क्वालिटेटिव्ह टेस्ट. म्हणजे आपण तिथे काय चेक करणार आहे, तर बघा, आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन्व्हॉल्व्स टेस्ट सच ॲज डिटेक्शन ऑफ फंक्शनल ग्रुप, त्यानंतर डिटेक्शन ऑफ मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट एक्सेट्रा. म्हणजे आपण एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड दिला असेल तर तिथं काय बघतो, तर त्यामध्ये फंक्शनल ग्रुप कुठला आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, मेल्टिंग पॉईंट काय आहे, हे आपण बघतो. उदाहरणार्थ बघा, ॲसिटोन. बघा, एक्झाम्पल दिले आहे समोर तुम्हाला, ॲसिटोन. आता ॲसिटोन म्हणजे बघा, स्ट्रक्चरल फॉर्म्युला त्याचा काय असा आहे, CH3 C++O CH3. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, CH3H6O इतका आहे, बरोबर. फंक्शनल ग्रुप कुठला आहे याच्यामध्ये, कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे. ह्याचा नेचर कसा आहे किंवा स्टेट कसा आहे, लिक्विड स्टेटमध्ये, व नेचर लिक्विड आहे. आता याचा बॉइलिंग पॉईंट किती आहे, तर 56 डिग्री सेंटीग्रेड किंवा 329 किती 329 केल्विन इतका आहे. हे काय झालं, तर तुमच्या ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस झालं. तर बघा, आता पुढं बघू इनऑर्गॅनिक कंपाऊंड आणि त्याची टेस्ट. आता बघा, इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर तिथं काय टेस्ट करतो आपण, द क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ सिम्पल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व्स डिटेक्शन अँड कन्फर्मेशन ऑफ कॅटॉनिक अँड ॲनॉनिक बेसिस. म्हणजे बघा, इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, मगाशी सांगितलेलं कुठलं, कॉपर सल्फेट, त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. तर त्यामध्ये आपण काय बघणार, तर
ॲसिडिक रॅडिकल आणि बेसिक रॅडिकल बघणार. काय बघणार तिथं? ॲसिडिक रॅडिकल किंवा बेसिक रॅडिकल. मग आता बघा एक्झाम्पल दिले आहे तुम्हाला कॉपर सल्फेट. त्याचा केमिकल फॉर्म्युला काय? CuSO4. मग आता बघा ह्याच्यामध्ये ॲसिडिक रॅडिकल कुठला आहे? तर ॲसिडिक रॅडिकल म्हणजे काय? ज्या आयनवर निगेटिव्ह चार्ज असतो त्याला ॲसिडिक रॅडिकल असं म्हणतात. काय म्हणतात? कंपाऊंडमध्ये ज्या आयनवर निगेटिव्ह चार्ज असतो त्याला काय म्हणतात? ॲसिडिक रॅडिकल. मग कॉपर सल्फेटमध्ये ॲसिडिक रॅडिकल कुठला आहे? तर कुठला आहे? SO4 2-. कुठला आहे? SO4 2- सल्फेट आयन. मग आता बघा हे सल्फेट आयन आहे ॲसिडिक रॅडिकल. त्याच्या टेस्ट काही वेगवेगळ्या आहेत, बरोबर? त्या तुम्हाला प्रॅक्टिकल वेळी बघायला मिळतील. त्यानंतर बघा बेसिक रॅडिकल कॉपर सल्फेटमध्ये कुठला आहे? तर ज्या आयनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याला बेसिक रॅडिकल असं म्हणतात. तर कॉपर सल्फेटमध्ये कुठला आहे? कॉपर 2+ आयन हा बेसिक रॅडिकल आहे. तर हे झालं इनऑर्गॅनिकमधलं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आता केमिकल मेथड्स ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. आता क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय? तर क्वांटिटी मोजणे. तर बघा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्व्हॉल्व सच मेथड्स सच ॲज. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर त्याचं सांगितलं तुम्हाला की तुम्हाला काय सांगितलं? ह्याचं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करा. तर तुम्ही काय करणार? तर त्याच्यामध्ये काय पहिल्यांदा काढणार? पर्सेंटेज काढणार. क्वांटिटी काढणार ना, पर्सेंटेज. मग बघा पहिलं डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ इलेमेंट्स प्रेझेंट इन कंपाऊंड. मग एक उदाहरण बघा, शुगरमध्ये काय CHO किती टक्के असेल? म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे शुगरमध्ये किती असेल ते काढणे याला म्हणतात पर्सेंटेज किंवा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर बघा शुगरमध्ये 42% काय कार्बन आहे, 6% हायड्रोजन आहे आणि 51% ऑक्सिजन आहे. हे झालं आपलं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. दुसरं बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड इन गिवन सॅम्पल. आता कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? तर त्याची क्षमता किंवा त्याचा म्हणजे पॉवर हे मोजणे याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. मग आता उदाहरणार्थ बघा HCl किंवा NaOH तुम्हाला दिला असेल तर त्याची नॉर्मॅलिटी किती आहे ते पाहणे म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन त्याचं चेक करणे. उदाहरणार्थ HClचं बघा किंवा NaOH बघा, दिलेले NaOH हे तुमचं 1 नॉर्मलचं आहे, 0.5 नॉर्मलचं आहे किंवा 2 नॉर्मलचं आहे हे पाहणे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड चेक करणे. त्यानंतर बघा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड इन्व्हॉल्व्स मेथड्स बेस्ड ऑन. म्हणजे इनऑर्गॅनिक जर कंपाऊंड असेल तर तुमचं जे काही क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आहे ते कशावर डिपेंड असतं किंवा कशावर बेस्ड ऑन असतं? तर ते बघा पहिलं आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन, त्यालाच ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस म्हणतात. आता डिकम्पोजिशन म्हणजे काय? जर एखाद्या कंपाऊंडला तुम्ही हीट दिलं तर त्यातलं वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. जे कंपाऊंड राहील त्याचं वेट घेणे, त्याच्यात टेस्ट करणे, ड्राय टेस्ट, वेट टेस्ट, त्यालाच काय म्हणतात? डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतात. दुसरा आहे बघा प्रोसेस ऑफ रिॲक्शन बिटवीन 2 सोल्युशन टिल इट्स कम्प्लिशन. त्यामध्ये आहे टायट्रिमेट्रिक रिॲक्शन, ग्रॅव्हिमेट्रिक रिॲक्शन आलंच, व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस हे सगळं त्याच्यामध्ये येतं. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं? तर रिॲक्शनचा एंड पॉईंट तिथं डिटरमाइन केला जातो. एंड पॉईंटवरून काय केलं जातं? कॅल्क्युलेशन करून त्याचं अमाऊंट काढलं जातं, किती रिॲक्टंट वापरला गेला किंवा किती रिॲक्टंट तिथं लागेल हे तिथं काढलं जातं. याला म्हणतात क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर अशा प्रकारे आपला हा पहिला भाग इथं आपला संपलेला आहे. उद्या आपण दुसरा भाग आपण बघणार आहोत. झालेला भाग पुस्तकामध्ये सर्वांनी वाचा. यामध्ये रिड्यूस केलेला भाग आपण घेतलेला आहे. म्हणजे आपण
पूर्ण पुस्तकातलं सिलेबस संपवतो आहे. रिड्यूस केलेलं जरी असलं तरी ते आपल्याला लागणार आहे, त्यामुळं ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये शिकवत आहे. धन्यवाद.